टिटवाळ्यातील पद्मावती रॉयल्स या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये इमारत नंबर 2 मधील रूम नंबर 705 मध्ये अश्विनी पॉल नावाची ही ड्रग्स माफिया या ठिकाणी राहत होती। पोलिसांनी जवळपास 2 ते 3 दिवस या रॉयल्स पद्मावती रॉयल्स इमारतीच्या परिसरामध्ये सापळा रचला होता। 3 दिवस या महिलेच्या पाठी जे आहेत हे पोलीस होती। मात्र जेव्हा पोलिसांना संशय पूर्णपणे त्यांची खात्री झाली त्यावेळेस पोलीस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी असल्याचं भासवत त्यांनी सर्वे सुरू केल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। आणि याच रूममध्ये पोलीस सर्वे करत असताना रूम नंबर 705 मध्ये आले आणि अश्विनी पॉल नावाची जी महिला जी आहे तिची याच रूममध्ये चौकशी केली असता तिने डान्स बारमध्ये काम करत असल्याची माहिती दिलेली आहे। आणि डान्स बारमध्ये ती काम करत आहे एवढीच माहिती देऊन ती पुढे माहिती देत नसल्याने पोलिसांनी आणखीन तिला विचारण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस पोलिसांना पूर्ण खात्री पटली की हीच ती अश्विनी पॉल आहे, ती ड्रग्स माफिया आहे आणि ती वारंवार घर बदलून वेगवेगळ्या परिसरामध्ये ती राहते अशी माहिती पोलिसांना मिळाल्याच्या नंतर आणखीन त्यांच्यासोबत असणारे काही पोलीस आहेत त्यांना याच रूममध्ये बोलवलं आणि रूममध्ये त्यांनी पूर्णपणे झाडाझडती घेतली आणि झाडाझडती घेत असताना तिने ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला संशय आला। त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये जवळपास 6 कोटीहून अधिक रुपयांचं ड्रग्स जे आहे ते कचऱ्याच्या डब्यामध्ये मिळून आलेलं आहे। त्यामुळे पोलीस आता आणखीन कशा पद्धतीने तपास करतात या महिलेसोबत टिटवाळ्यामध्ये आणखीन कोणी आहे का किंवा अन्य ठिकाणी जी मूळची पुण्याची आहे पुण्यामध्ये देखील तिचे नातेवाईक राहतात ते देखील कोणी हिच्यासोबत ड्रग्सचा धंदा करतंय का अशा पद्धतीचा तपास जो आहे तो आता पोलीस यंत्रणा करत आहे। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण, टिटवाळा।